हॅलो गाईज, तर मी आहे मयुरी आणि मी करत आहे 75 डेजचं इंटरमिटंट फास्टिंग. हे माझं आजचं वेट आलेलं आहे आणि मी आजच्याही दिवसाची सुरुवात केलेली आहे ॲपल सायडर व्हिनेगर गरम पाण्यातून. थोडंसं आज उठायला उशीर झाला आहे तरीसुद्धा एक्सरसाइज पटापट करून घेतली. आज जास्त नाही केली, 15 मिनटांपर्यंतच केलेली आहे आणि पटकन जेवण उरकून घेतलं. आणि मी माझा आता ब्रेकफास्ट करते. सकाळी ॲक्च्युली ब्रेकफास्ट करायला मला भरपूर घाई होते. बेसनचा चिला पनीर टाकलेला घेतलेला आहे आणि ॲपल घेतलं आहे. आजच्या माझ्या मीलमध्ये आहे बेसनचा चिला तोच, आणि ब्राऊन राईस घेतलेला आहे, त्यामध्ये मसूर टाकलेली आहे, पनीर वगैरे आहे. ब्राऊन राईस आता एवढं विकत घेतलं आहे मी, तो संपवायचा म्हणून मी आता बनवते हा राईस. मसूर वगैरे सगळं टाकलेलं आहे, पनीर, आणि त्यासोबत काकडीचं सॅलड आहे आणि मटकीची भाजी होती ती थोडीशी. त्यानंतर मी आता ऑफिसला निघते आणि साधारण मी माझा लंच जो आहे तो 1:30-2 पर्यंत करते आणि 5 वाजल्यापासून माझा पुन्हा फास्ट आहे तो चालू होतो. आणि त्यानंतर घरी आल्यानंतर सुद्धा मी माझं पाणी इंटेक चालूच ठेवते आणि हे शेवटचं पाणी मी पिते. 9 पर्यंत, 9 सव्वा 9 पर्यंत मी माझं शेवटचं पाणी पिते आणि त्यानंतर बंद करते. कारण मग जास्त झोपायच्या आधी पाणी पियाला ना की मग जास्त वॉशरूमला जावं लागतं आणि मग झोप आपली खराब होते. म्हणून रात्री झोपताना पाणी कमी प्यायचं.